नाशिकच्या उमराणीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, व्यापाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्यानं शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका। पैशाअभावी शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणं झालंय कठीण। राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार। राज्य शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। माजी सैनिक, एनसीसी आणि क्रीडा शिक्षक देणार शिक्षण। सिल्लोडमध्ये हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको, तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन। सांगलीतील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड, वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड, मोफत उपचार असूनही रुग्णांकडून पैसे घेतल्याचा आरोप। बकरीदला बकऱ्यांची कुर्बानी देणार नाही, 99% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मोरोक्को देशाचा महत्त्वाचा निर्णय। ज्यांच्याकडे कुर्बानीसाठी बकरी सापडणार त्यांच्यावर करणार कारवाई। सोन्याची चोरी करून सराफी वेडीला घातला, तब्बल 4,58,00,000 रुपयांचा गंडा। पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील घटना, आरोपित सेल्समनला पोलिसांनी घेतलं ताब्यात। अमरावतीमधील शेतकऱ्यांनी 10 जून नंतरच पेरणी करावी, कृषी विभाग आणि हवामान विभागाची शेतकऱ्यांना माहिती। पैठणमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन, तहसील कार्यालयाच्या समोर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन, शेतकऱ्यांसंदर्भात बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलन। फेसबुक आणि इंस्टाग्राम सोशल साइट्समध्ये लवकरच होणार मोठा बदल, थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम होणार बंद, कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम आता सुरू होणार। कोल्हापुरातील इचलकरंजीच्या जवाहरनगर परिसरामध्ये तुफान राडा, 20 जणांच्या टोळक्यानं चौघांवर केला प्राणघातक हल्ला, जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।